पप्पाशी नवीन घेईन मी मला काय नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी व्लॉग बनवत आहे ज्याच्यामध्ये असणार आहे रायगड प्रीमियर लीग सीझन 1 रबर बॉल एडिशन, ज्याचे आयोजक आहेत आम्ही स्वतः आदर्श स्पोर्ट्स, तसेच 24 लाईव्ह इव्हेंट, संदेश दादा, विशाल दादा आणि आकाश दादा, तेजस दादा या सर्व मित्रमंडळीने आज रायगड प्रीमियर लीगमध्ये रबर बॉलचं एडिशन आणलेलं आहे, ज्याच्यात खूप मजा येणार आहे। आणि रायगड मध्ये जे काही रबर बॉलचं आता वातावरण बनवलं आहे तो बघून आम्ही हा संकल्पना समोर आणली आहे सर्वांच्या। तर खूप दिवस झाले पाऊस पडत नव्हता आणि आज देवाच्या कृपेने आमची इच्छा होती की रबर बॉल जे टुर्नामेंट होणार आहे आपली रायगड प्रीमियर लीग ती पूर्णपणे पावसात झाली पाहिजे, ज्याच्याने जी मजा सीझन 1 मध्ये यायला हवी ती तेव्हाच येणार आहे। कारण की सुक्यामध्ये जी मजा रबर बॉल खेळण्यात नाही आहे ती पावसात नक्कीच येते। तर देवाच्या कृपेने आज पहिलाच दिवस आहे आणि सकाळी 7:30 वाजता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। मी आता जस्ट निघालो आहे घरातून आणि चाललो आहे ग्राउंडवरती। तर बघूया कसं काय तुम्हाला दाखवतो आज पनवेलमधनं ग्राउंडवर कसं पोचायचं आहे आणि ग्राउंडची कशी काय कंडिशन आहे, कसं ग्राउंड रेडी केलं आहे आम्ही। तर लेट्स गो। तर आहे आमचा ओरियन मॉल आणि हा ब्रिजचा सिग्नल जिथून आपल्याला निघायचं आहे कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमी आणि एअरपोर्ट रोड जिथे कनेक्टिंग होतो त्या रोडला जायचं आहे। बघा पावसाच्या धारावर कशा मजबूत पाऊस पडलाय, असा मस्त पाऊस पडलाय, असा दिवसभर रिमझिम पाऊस चालू राहायला पाहिजे। आणि वातावरणाच्या ह्याच्यात पण असं दाखवत आहे की 80+ चान्सेस आहे की पाऊस दिवसभर पडेल। होपसो आता दिवसभर पाऊस असू दे, ऊन नसला पाहिजे बस। हा आमचा वडाले लेक, ते सर्व मॉर्निंग वॉक वगैरे करायला येतात सगळी लोक। इथून सरळ असं गेलो की सिमरन मोटर्स, गार्डन हॉटेल, त्याच्यानंतर लेफ्ट मारायचं आहे, तिथून जातो डायरेक्ट एअरपोर्ट रोडला कर्नाल स्पोर्ट्स अकॅडमीच्या इथून। जातानाच आपल्याला लागतो इथे संस्कार स्पोर्ट, जिथे संस्कार बॅट्स मॅन्युफॅक्चर होतात। आणि इथूनच असं पुढे गेलो की पुढून राईट साईडला आपलं रायगड प्रीमियर लीग नानोबा मैदान पारगाव हा आपल्याला ग्राउंड भेटणार आहे। तुम्हाला दाखवतो आता पुढे जाऊन। बघा एंट्री करतानाच तुम्हाला बाहेरूनच तुम्हाला सर्व स्टेज वगैरे दिसते। बघा एंट्री गेट आहे ते। तर इथून आपण राईट घ्यायचं आहे, पुढे गेलो की पारगाव गाव आहे आणि आपण इथून राईट मारायचं आहे। एंट्रीलाच चिखल भेटलाय, आज दिवसभर गाड्या जाऊन पूर्ण चिखल होणार आहे इथं। बट सर्व पार्किंगसाठी इथे बनवलंय, मी बाहेरच लावतोय गाडी, आत न्यायचीच नाही आज आपल्याला। तरी असणार आहे रायगड प्रीमियर लीगची एंट्री, ज्याच्यामध्ये सर्व कॅप्टन्स, आयकॉन्स आणि जे रायगडचे जे काही सर्वोत्कृष्ट प्लेयर होते, लेजंड्स, त्यांचे इथे फोटोज लावलेत। हे बघा सुधीर भाऊ, आपले योगेश दादा, आणि इथून आपला हा जो दिसतो हा आहे रायगड प्रीमियर लीग रबर बॉल एडिशनचा पहिलाच वर्षाचा ग्राउंड। खूप सुंदर असा ग्राउंड बनवलाय पारगावने। सर्व स्पॉन्सर्सचे बॅनर आपल्या सर्वकडे लावलेत। सो मी एकटाच ग्राउंडवर उभा आहे। ही आहे रायगड प्रीमियर लीगची विकेट, एकदम क्लास विकेट बनवली आणि फुल विकेट आहे। आणि बॉलरसाठी सुद्धा खूप चांगला असा रनअप बनवलेला आहे। हा आहे मेन स्टेज, ज्याच्यामध्ये लाईव्ह सेक्शन, गेस्ट लोकांसाठी जागा आणि इथे खेळाडू कक्ष।
कॅमेरा सेटअप चालू आहे. इथे सर्व जेवणवाल्यांनी बनवलेला आपला नाश्ता, वडापाव सेंटर्स. तब्बल 6 कॅमेरे लावणार आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्याकडून लाईव्ह आहे. बघा कसं वाटतं. ग्राउंडवर जे काही बनवलं गेलं आहे सर्व काही सुमित डोंगरे यांच्या निदर्शनास. सुमितने बनवलं आहे सगळं. विकेटला बॉर्डर लाईन पट्टी मारली आहे. ग्राउंड कटिंग करायचं काम पण सुम्यानेच दिलेला. तर सकाळ सकाळ उठलाय आमचा कुणाल. जनरेटर पुरस्कृत आहेत आमचे. पूर्ण 7 दिवस जनरेटर फ्री दिलाय भावाने. झालेला आहे ऑलमोस्ट सर्व सेटअप रेडी झालेला आहे. इथे लाईव्हचं पूर्ण सेटअप इथे रेडी होत आहे. DJ वाले आपले ऑपरेटर लाईव्हचे आपले करते देते 24 लाईव्ह इव्हेंट्सचे संदेश दादा आणि DJ ऑपरेटर सूरज भाऊ आणि आमचा सिरियस मॅन विवेक. सेटअप चालू आहे सर्व व्यवस्थित. नीट करो. यास पहिल्या दिवसाचा पहिला व्लॉग आहे आणि असेच ब्लॉग त्यांनी बनवत राहावा. माझा म्हणणं हा जो मयूरला विनंती आहे की तू जो 7-8 दिवस होतो किंवा 15 दिवस होतो ते 3-4 दिवसामध्ये आम्हाला ब्लॉग आम्ही खूप आतुरतेने तुमची वाट बघत असतो. त्याला तुम्हालाही भविष्यात फायदा होईल की 3-4 दिवस तुमचा एक ब्लॉग पडला पाहिजे. नक्की नक्की. आता रोज पडणार. रोज विवेक आणि मी रोज असणार आहे तिथं. आणि आपले सहकार्य करणारे सावलीवाल्याने आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत रायगड प्रीमियर लीगसाठी. आणि त्याचे टी शर्ट नाव आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स. पर्सनली डिझाईन केलेले आहेत. आणि इथून असणारा ग्राउंडचा व्ह्यू. त्याच्यात आता आमची सुरुवात करतायत. 8 दिवस तुला छान काम आहे. अरे यार असं नको करू प्लीज. बायकोचा बड्डे मध्ये. नक्की नक्की. राकेश दादा पण आलाय. हे मॅन ऑफ द मॅचेस सन्मान चिन्ह. आणि ही आहे आमची रायगड प्रीमियर लीग सीझन 1ची ही सुंदर अशी ट्रॉफी. आणि थंडर स्पोर्ट्स यांनी आम्हाला प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच म्हणून बॅट स्पॉन्सर केले रबर बॉलची. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या बॅट आहेत. हे बघा. आकाश दादा सर्व रेडी करतात. मॅनेजमेंट अंपायर लोक पण येऊन बसलेले आहेत. सावलीकडून आलेले टी शर्ट्स. बघू पॅटर्न कसं आहे तुम्हाला. ही आहे चॅम्प 11 टीमचे संघमाले आणि ही टी शर्टचा पॅटर्न आहे त्यांचा. तर पहिलीच मॅच आहे चॅम्प 11 पनवेल आणि आर्यन स्पोर्ट्स चिरले उरण. ज्याचे टीमचे कॅप्टन आहेत उरणचे करण मडवी आणि पनवेलचे म्हणजे चॅम्प 11 पनवेलचे बंटी पेंडारे. आणि त्यांचे आयकॉन्स असणार आहेत रोहित भालेराव चिरल्याचा आयकॉन आहे आणि चॅम्प 11 पनवेलचा आकाश जांगीर. तर बघूया आता 10:30पर्यंत मॅच चालू होणार आहे. जसे आपले प्रेक्षक आणि आपले अतिथी मान्यवर आले की लगेच सर्व पूजन करून टॉस करून मॅच चालू. तर ऑलमोस्ट सर्व सेटअप झाला आहे. फुल मेहनत चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ते जाणते राजे आपण पाहिले. आणि त्या जाणत्या राजाची रायगड ही राजधानी आणि त्या रायगडच्या राजधानीमध्ये पारगाव. तर सागर दादा आमच्या टुर्नामेंटचे डिटेल्स शेअर करणार आहे. तर दादाला दिलेत पूर्ण डिटेल्स विशाल दादाने. तर पहिला प्राईज आहे 2 लाख, सेकंड आहे 1 लाख, थर्ड प्राईज आहे 50,000 आणि अजून छोट्या छोट्या डिटेल्स देत आहेत. काय वाटतं सागर. कसं काय वाटतं आयोजन. कसं वाटतं तुला आत्ता सुरुवात. बॅट्समन बॉलर फिल्डर स्पोर्ट्स आयकॉन हे सर्व डिटेल्स आहेत तिथे. बॅट्समनसाठी किती पाऊंड काउंट करायचे, बॉलरचा विकेटसाठी किती काउंट करायचे. मॅन ऑफ द मॅचला मोमेंटो, करंट ट्रॉफी, टी शर्ट, बॅट. मॅन ऑफ द मॅच साठी सर्व काही हे गिफ्ट्स आहेत. त्यांचे स्पॉन्सर्स पण आहेत. 6 ते 7 गिफ्ट दिलेत वाटतं मॅन ऑफ द मॅच साठी.
त्यांचे स्पॉन्सर्स नेम आणि आमचे कांचन दादा पूर्ण टुर्नामेंटचे डिटेल्स ठेवणार आहेत. नक्की. अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा कटऱ्याच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेतील उद्घाटन सोहळा समारंभ संपन्न आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्थितीमध्ये एक ऑफिशियल फोटोशूट आपण पाहतोय दोन्ही संघांच्या सोबत. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले आणि दुसऱ्या बाजूला चॅम्प 11 पनवेल असे दोन संघ आपण पाहतोय. आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत रायगड प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिलं रबर बॉल फॉर्मॅट मध्ये या वर्षीपासून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नानोबा बंडी दादा आपल्या चॅम्पियनचे कॅप्टन आहेत. तर कसा टॉस जर हरलेत बॅटिंग आहे काय वाटतं ग्राउंड कसं वाटतं मला? लगेच वाढणार सर्व दानशूर दात्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. खास करून आज आपण पाहतो या रायगड प्रीमियर लीग रबर बॉल बेस्ट ऑफ लक लयलूट आणि क्रिकेट. तर आपल्या सोबत आहे आकाश दर्पणबाईचा मेन आयकॉन आहे आणि फॅन पण आहे मोठा. तर नक्कीच कसं वाटतं तुला रायगड प्रीमियर लीगचा? अब देखते हैं चांस मिला है बहुत बड़ा करना. ग्राउंड के बारे में क्या बताएगा भाई? जबरदस्त बहुत ग्राउंड देख के कॉन्फिडेंस एकदम अलग ही आ रहा है. हम यहाँ पे प्रैक्टिस करते तो बैटिंग विकेट है भाई तो पहला 50 तेरे हाथ से होना चाहिए लगता है. तो ये था अपना आकाश भाई टीम के आइकॉन. खूप महत्व देणार आणि करण ने मारले 15 बॉल 51. 15 गेंदे और 51 रनों की शानदार पारी के लिए आरपीएल इस तरह शुरुआत होगी इसका अंदाजा हम लोगों ने भी नहीं लगाया था. विनंती असेल सुमित दादाचं पण इथं आगमन झालंय. नंतर आपल्याला हँडशेक आयकॉन खेळणार आहे तो. हा सुद्धा एक स्पर्धेचा नियम. पहिली मॅच झाली करणने मारलेत 50 रन येत. मैत्रीपूर्ण वातावरण आपण पाहिलं आणि पहिला सामना आपण जरूर पाहिलं. आकाश करण झाले पहिला मॅन ऑफ द मॅच आयोजक आणि करण आपण गिफ्ट देतोय प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच. आजच्या बॅटचे पुरस्कर्ते थंडर स्पोर्ट्स त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. उपसरपंच वामन डोंगरीचे सन्माननीय अमरजी म्हात्रे साहेब आणि त्यानंतर आपण देतोय बॅक सिक्सर सुप्रीमो बिलिनियर चॉईस कडून देतो गॉगल. करणशी आम्ही नक्कीच संपर्क साधणार आहोत. रायगड बाईनी मारले पहिलेच 50. कसं वाटतंय? स्पर्धेत आमचे संस्कार स्पोर्ट्स डबल ए चॅम्पियन स्पोर्ट्स महाड जागृती स्पोर्ट्स सगळ्यांना परत 50 मारित राहा फक्त वस्तू. स्पोर्ट्स एचएम स्पोर्ट्स कर्जत आणि यो आता करण आपला. आजच्या बॅटचे पुरस्कार तर कोण भेटलाय आम्हाला? आमचा मनी भाई आला शेवटी. लय दिवसातून भेटलाय. आता जाईल बॅटिंगला. निखिल पण आलाय. साया निखिल पण आलाय. निखिल 50 पाहिजे तर बाबा. सर्वात बेस्ट विकेट असेल तुला या सीझनची सर्वात बेस्ट विकेट. रोहित पण आले लांब लचक 6 मारायला. आणि धर्मवीर चषक म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पहिली बाईक अभिमानाची गोष्ट. चला मॅच सुरू करते. आयोजकांकडून सूचना आल्या आणि चेतन सुर्वे RS20 स्पोर्ट्स जेवणाची सोय केली रायगड प्रीमियर लीगच्या. उत्तम सोय. डायरेक्ट टोपत दिलं दादाच्या हातात. संपवायला दिलं कांचनदा संपवायचे. हे जेवणाची सोय. सर तुम्ही कधी जेवणार आहेत मग? कसं वाटतंय 2 मॅच नंतर कसं काय वातावरण? पाऊस पडला असता जरा मॅचला मजा आली असती. हा ना त्यामुळे ऊन पण लागतंय. ऊन चालू आहे त्याच्यामुळे रन पण चांगले होत आहेत पण जास्तच ऊन आहे एकदम. स्ट्रॉंग पेपर सीजर चालू कर. कॅमेरा व्हिडिओ करतोय. घे
असं घे ना, असं करायचं का? काय बोलतात त्याला, काय बोलतात? कोणी सांगितलेलं स्ट्रॉंग पेपर सीझर? रॉक पेपर सीझर कुठल्या झाले जाते तू? घे चल रॉक. 100% नवीन घेईन मला पण जमल त्याला. या स्पर्धेमध्ये कमीत कमी 2 खेळाडू तुम्हाला 30च्या आतमध्ये ठेवायचे आणि एक आपण पप्पाने बघितलं ना ध्रुव, पप्पा मारेल तुला. खेळाडू 50 धावा सांघिक अर्धशतक झालं. शौर्य कसे दाखव. 9 बॉलचा खेळ बाकी. ध्रुवची होणारी बायको. अनेक मोठमोठ्या स्पर्धेच्या कारण इथे झालाय क्वालिफाय सुपर 12 साठी. डेंजर बॅटिंग केलेली आहे आणि तुम्हाला परत एकदा मी दाखवतो जेवणामध्ये कोण कोण गेलं. आकाश दादा तारेकर आणि आमचा प्रसन्न पाटील पुन्हा एकदा भाताचा टोप घेऊन बसलाय. देते बस दणका. तू नाही का जेव वेज जेवून आलाय. सीझन 1 डे 1 संपलेला आहे. चिरल्याचा करण मडवी आणि गावठाणचा करण मडवी जिंकला. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलाय आणि अंपायर्स लोक पण घरी चाललेत. डे 1 संपलाय आणि साईशला भेटले मॅन ऑफ द मॅच. पोटल्या साईशला भेटले मॅन ऑफ द मॅच. सोहेलने बॅटिंग करायला नको. सोहेल एकच मॅचला बॅटिंग करते फक्त तू. तर इथे दर्पण देडे यांचा संघ बाहेर झालाय. प्रशांत खानोकर यांचा संघ जिंकला. बघा प्लेयरांशी बोलूया. दर्पण भाई किधर कम पडे आपण? बिल्डिंग 4 रन तरी बिल्डिंग मध्ये दिले. उद्या 8:45 ला रिपोर्टिंग करेल. फर्स्ट मॅच दोन्ही संघ परफॉर्मेंस देना पड़ता है. आणि 9 वाजता सामना सुरू. तरी चावी सापडले हीरो कंपनीची. चावी बाईकची कुणाची असेल तर आपण घेऊन जाऊ. तर सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं नक्कीच टुर्नामेंट मधनं बाहेर झालेत. कोणाचा फॅन आहे तू? कोणाचा फॅन आहे? उस्मान पटेलचा. उस्मानची मॅच कधी आहे? काय का फॅन बोलते तेरे को फिर? आपला बैलगाडा कुठला भारी मग तुला माहिती नको उस्मानची मॅच कधी आहे? असं फक्त बोलून नसतं. कर लवकर फोन कर ना सांग. तर इथे फोटो सेशन होत आहे. प्रशांत दादा झालाय क्वालिफाय. चांगली मॅच झाली. अजून खूप उजेड. अजून एक मॅच झाली असते. सगळे करतात आता प्रॅक्टिस. किरण पण आला कॅज्युअल लुकवर. मित्रांनो प्रेक्षणीय मॅच. प्रसन्न पाटील विरुद्ध छोट्या. एक चेंडू 6 धावा आणि तोंडावर आणि चेंडू सीमा कसा शॉट मारला बोलतो तुम्ही? डेंजर मारला. पण डेंजर मारला. तू मॅचला ठेवशील नाही 6? बघ खपलं ना. काय लप काही पण असं 6 डबल घेते का? 500 ते पहिले ठेवा. 500 द्या. द्या 500 ऑनलाईन काय द्या. नाही तर नुसतं बोलून नका दाखवू. पहिल्या दिवसाचा खेळ संपलेला आहे. रायगड प्रीमियर लीग सीझन 1 रबर बॉल एडिशन. तर त्याच्यामध्ये क्वालिफाय झाला आहे सर्वांचा आवडता करण मडवी आणि त्याचा संघ म्हणजेच आर्यन स्पोर्ट्स चिरले. आणि सेकंड मॅच जी फायनल म्हणजे शेवटची मॅच झाली 5वी मॅच त्याच्यामध्ये विजेतेपद घेतला नावडे संघाने. म्हणजेच प्रशांतजी खानोकर साहेब जे रायगड कमिटीचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी बाजी मारली आणि अशा प्रकारे सुपर 12मध्ये त्यांनी आपली जागा केलेली आहे. तर होप सो आजचा दिवस खूप
चांगला गेला, कुठल्या प्रकारचा डिसिजन खराब नाही गेला, सर्व व्यवस्थित झालं आणि आम्ही आता सर्व काही पॅकअप करून आम्ही निघालो घरी. तर उद्या परफेक्ट 9 वाजता मॅच चालू करायचा आम्ही प्रयत्न करू. ऑलमोस्ट 9:30चा ॲव्हरेज टाईम देणार आहोत. तर बघूया उद्याचा दिवस कसा असणार आहे. उद्या पण खूप चांगले संघ आहेत, ज्याच्यामध्ये कॅप्टन अंकुर सिंग आहे, नंतर चैतन्य पाटील आहे जो रबर बॉलमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक आहे उरणमधला, आणि त्याच्यानंतर खाली पण चांगले संघ आहेत. चारही टीम उद्याच्या चांगल्या आहेत, आयकॉनसुद्धा खूप चांगले आहेत. तर लेट्स गो. बाय बाय. आजच्यासाठी एवढंच होतं व्लॉगमध्ये. जास्त काही मी आज व्हिडिओज घेतल्या नाही, त्याचं कारण की पूर्ण स्टेज सांभाळायचं होतं, स्टेजवरती होणाऱ्या सर्व गोष्टी सांभाळायच्या होत्या, सन्मान करायचे होते, मॅन ऑफ द मॅच, त्याच्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्सवरती रील्स टाकायचा थोडासा मी काम घेतलेलं. त्याचं कारण असं की त्यांचा रील्स जो बनवणारा मुलगा होता तो काही कारणास्तव येऊ नाही शकला आहे, लांबून येणार होता. सो बघूया उद्याचा दिवस कसा असणार आहे. पाऊस असला तर खूप मजा येईल असं आम्हाला वाटतं. त्याचं कारण आहे की रबर बॉल म्हणजे पावसाळी क्रिकेट, आणि पावसाळी क्रिकेट पावसातच पाहिजे. तर चलो लेट्स गो. बाय बाय. आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.